नमस्कार शेतकरी बांधवांनो. आजच्या काळामध्ये शेती क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. पूर्वी बैलांच्या मदतीनं होणारी शेती आता ट्रॅक्टर, हार्वेस्टर आणि आधुनिक यंत्रांच्या सहाय्याने केली जाते. याच आधुनिक तंत्रज्ञानामध्ये आता एक नवीन नाव वेगाने पुढे येत आहे, ते म्हणजे ड्रोन शेती. होय, काही वर्षांपूर्वी ड्रोन हे फक्त सैन्य, चित्रपट किंवा फोटोग्राफीसाठी वापरले जात होते. मात्र आता हेच ड्रोन शेतीमध्ये मोठी क्रांती घडवत आहेत. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये ड्रोनचा वापर वाढत आहे. मित्रांनो, ड्रोन म्हणजे एक मानवरहित उडान करणारे यंत्र. हे रिमोट किंवा संगणकीय प्रणालीद्वारे नियंत्रित केले जाते. शेतीमध्ये वापरले जाणारे ड्रोन विशेष प्रकारचे असतात. त्यामध्ये औषध फवारणी असेल, खत फवारणी असेल, पीक निरीक्षण असेल आणि जमिनीचे सर्वेक्षण करण्याची क्षमता देखील त्यामध्ये असते. पूर्वी शेतकऱ्यांना कीटकनाशकांची फवारणी करण्यासाठी शेतात उतरावं लागत होतं. अनेक वेळा विषारी औषधांचा शरीरावर वेगवेगळा परिणाम होत असत. उन्हात तासनतास काम करावं लागत होतं. पण आता ड्रोनच्या मदतीनं हे काम काही मिनिटांचं झालंय. समजा तुमच्याकडे 10 एकर शेती आहे. पारंपरिक पद्धतीनं तुम्ही फवारणी करायला लागले, अनेक तास लागतील, मजूर शोधावे लागतील, खर्च पण यामध्ये खूप आहे. पण ड्रोनच्या मदतीनं हेच काम खूप कमी वेळेमध्ये होतं, ते पण कमीत कमी माणसांपेक्षा पूर्ण होतं. ड्रोन फवारणीचा सगळ्यात मोठा जर का फायदा असेल तर ते म्हणजे औषधांची बचत. पारंपरिक फवारणीमध्ये अनेक वेळा जास्त प्रमाणामध्ये औषधे वापरली जातात. काही औषधे जमिनीवर पडतील, काही वाऱ्यामुळे उडून जातात. मात्र ड्रोन अचूक प्रमाणामध्ये फवारणी करतो. यामुळे औषधांचा खर्च कमी होतो आणि उत्पादन खर्चात देखील बचत होते. आजच्या वाढत्या महागाईच्या काळात हा फायदा शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. ड्रोनचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे वेळेची यामध्ये खूप सारी बचत होत असते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा रोगराई वाढल्यावर तातडीने फवारणी करणे आवश्यक असते. अशा वेळी ड्रोन खूप उपयुक्त ठरतो. शेतातील प्रत्येक भागात समान प्रमाणामध्ये औषध पोहोचते, त्यामुळे पिकांचे संरक्षण देखील अधिक प्रभावीपणे होते. मित्रांनो, आज अनेक कंपन्या आणि कृषी संस्थांनी ड्रोन शेतीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम देखील तयार केलेले आहेत आणि सुरू केलेले आहेत. जे आपले तरुण युवक शेतकरी आहेत यांना ड्रोन ऑपरेटर म्हणून देखील या ठिकाणी ते ट्रेनिंग देतात. तसेच काही जे युवक आहेत त्यांना रोजगाराच्या पण संधी याच्यामधून खूप साऱ्या प्रमाणामध्ये उपलब्ध झालेल्या आहेत. एवढंच नाही तर सरकार देखील ड्रोन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देत आहे. विविध योजनांद्वारे शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था आणि काही पात्र गटांना अनुदान देखील यामध्ये दिले जात आहे. ड्रोनच्या मदतीनं शेतातील पिकांची स्थिती तपासता येते. कोणत्या भागात रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे, कुठे पाण्याची कमतरता आहे, कुठे पिकांची वाढ कमी आहे याची माहिती मिळते. यामुळे शेतकरी योग्य वेळी उपाययोजना देखील करू शकतात. नुकसान होण्यापूर्वीच रोगांवर नियंत्रण मिळवता येते. कापूस असेल, सोयाबीन असेल, ऊस असेल, तूर, मका आणि भाजीपाला पिकांमध्ये ड्रोनचा वापर वाढताना दिसत आहे. मोठ्या शेतांमध्ये तर हे तंत्रज्ञान विशेष फायदेशीर ठरत आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. अनेक शेतकरी आता प्रत्यक्ष अनुभव घेत आहेत. तज्ज्ञांच्या मते भविष्यात शेती क्षेत्रामध्ये ड्रोनचा वापर आणखी वाढणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ड्रोन अधिक कार्यक्षम बनत आहे. ड्रोनच्या मदतीने शेतातील फोटो आणि व्हिडिओ देखील मिळतात. त्यामुळे पीक स्थितीचे दस्तऐवजीकरण करणे सोपे होते. पीक विमा किंवा इतर योजनांसाठी देखील याचा उपयोग होऊ शकतो. तथापि ड्रोन वापरताना काही नियमांचे पालन देखील आपल्याला करणे खूप गरजेचे असते. अधिकृत प्रशिक्षण असणे यासाठी गरजेचं आहे. परवानगी आणि सुरक्षिततेसाठी जे पण काही नियम लागून दिलेले आहेत ते पाळणं खूप गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी ड्रोन खरेदी करण्याऐवजी अनेक ठिकाणी उपलब्ध असलेल्या ड्रोन सेवा देखील वापरू शकतात. त्यामुळे मोठी गुंतवणूक करण्याची देखील याच्यामध्ये तुम्हाला गरज नाही. तर शेतकरी मित्रांनो, शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे. ड्रोन शेतीमुळे खर्च कमी होतो, वेळ वाचतो आणि उत्पादन देखील वाढण्यास मदत होतो. आगामी काळात ड्रोन हे शेतकऱ्यांचे एक महत्त्वाचे साधन बनू शकते. त्यामुळे या नव्या तंत्रज्ञानाची माहिती
आपल्याला घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचा योग्य वापर कशा पद्धतीने करायचा याची देखील माहिती घेणं खूप अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या वावरामध्ये किंवा तुमच्या जवळपासच्या कोणी ड्रोननं फवारणी केली आहे का? तुम्हाला ड्रोन शेतीबद्दल काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळा. आपण यामध्ये चर्चा करूयातच. सॉरी. काय अडचण असेल आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आम्ही तुम्हाला त्याचं निरसन करून देऊ. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, शेअर करा, फेसबुक पेजला फॉलो करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.